नमस्कार मित्रांनो. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की हस्तलिखित फेरफार आणि सातबारे आपण घर बसल्या आपल्या कॉम्प्युटरवरून काढू शकतो. आणि त्या सातबारा आणि फेरफार जे जुने आहेत, जे अजूनही ऑनलाईन झालेले नाहीत असे फेरफार किंवा हस्तलिखित सातबारे. हे बघा, हे असे असतात सातबारे आणि फेरफार अशा हस्तलिखित असतात. तर ते आपण आपल्या कॉम्प्युटरवरून घरच्या घरी काढू शकतो. आणि दुसरी गोष्ट की ह्या सातबारा आणि फेरफारसाठी आपल्याला कोणत्याही सही आणि शिक्क्याची गरज नसते. आता ही शासनानं नवीन प्रणाली सुरू केलेली आहे. तर ते आपण कसे काढायचे, तहसील रेकॉर्डमधील जुने हस्तलिखित सातबारा आणि फेरफार हे शिकणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण गुगलवरती सातबारा, ते सातबाऱ्याची ही वेबसाईट आहे, महाभूमी डिजिटल सातबारा ही वेबसाईट ओपन करायची आहे. हे वेबसाईटमध्ये गेल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस दिसेल. ह्यामध्ये जर आपलं अकाउंट असेल तर आपल्या अकाउंट थ्रू लॉग इन करायचं, आणि अकाउंट जर आपलं नसेल तर इथं न्यू युजर रजिस्ट्रेशन ह्यावरती क्लिक करून आपण आपलं रजिस्ट्रेशन करू शकता. न्यू युजर रजिस्ट्रेशनमध्ये आल्यानंतर आपल्याला आपलं सुरुवातीला पहिलं नाव, मिडल नाव आणि आडनाव ही माहिती भरून घ्यायची. ह्यामध्ये जेंडर, नॅशनॅलिटी आणि फोन नंबर आणि महत्त्वाचं मेल आय डी आपल्याला टाकायचा. ह्यामध्ये मेल आय डी भरताना आपल्याला रिकव्हरीसाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. डेट ऑफ बर्थ, आपला ॲड्रेस आणि आपला लॉग इन आय डी हा ह्या ठिकाणी कोणताही एक लॉग इन आय डी आपण ठेवू शकता. आणि इथं आपलं अकाउंट बनवून घ्यायचं आहे. अकाउंट बनवल्यानंतर परत ह्या वेबसाईटवरती आपण आलो. हे वेबसाईटमध्ये आल्यानंतर आपलं अकाउंट जे बनलेलं असतं त्या अकाउंटच्या डिटेल थ्रू आपण इथं लॉग इन करायचे. आपला आय डी ह्या ठिकाणी भरायचा, इथं पासवर्ड भरायचा आणि कॅपचा भरल्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे. आपला पासवर्ड भरून घ्यायचा आहे. आणि लॉग इन करायचे. अकाउंट लॉग इन झाल्यानंतर असा इंटरफेस येतो. तुमचं नाव येतं वरती आणि असा इंटरफेस येतो, जो की जनरली आपण ह्या इंटरफेसमधून आपण ऑनलाईन सातबारे काढतो. सातबारा काढायचा इथं ऑप्शन आहे, 7/12 आणि 8 जे ऑनलाईन झालेले आहेत ते, आणि फेरफार हे आपण इथून काढू शकतो जे की ऑनलाईन आहेत. आणि जे ऑनलाईन नाहीत ह्यासाठी शासनानं आता एक नवीन ऑप्शन काढलेला आहे, तर हा ह्या ठिकाणी काढलेला आहे, ई रेकॉर्ड्समधून जे जुने आहेत. ई रेकॉर्ड्समध्ये आपण गेल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस दिसेल. ह्यामधून आपण आपलं कार्यालय कोणतं आहे, तहसील कार्यालयामधले डॉक्युमेंट काढायचे आहेत आणि आपला नंतर त्यापुढे जिल्हा आपला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आपला जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर त्यापुढे आपला तालुका कोणता आहे तो सिलेक्ट करायचा. तालुका सिलेक्ट केल्यानंतर आपण आपलं गाव जे ते सिलेक्ट करून घ्यायचंय. ज्या कोणत्या गावाचं आपल्याला काढायचं आहे ते गाव आपण सिलेक्ट करून घ्यायचं. हे सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला दस्तऐवज कोणता पाहिजे, तर आपल्याला फेरफार काढायचा आहे. फेरफार नंतर जुना सातबारा, ह्या जुन्यासाठी हा ऑप्शन आहे ई रेकॉर्डचा, तर त्यामध्ये आपण दस्तऐवज एक फेरफार आहे, हा जुना फेरफार आपल्याला काढायचा आहे. तर कोणता फेरफार काढायचा आहे, तर आपण हाच फेरफार काढूया. फेरफारचा नंबर काय आहे, 6525 असा जुना फेरफार आहे, तो आपण काढलेला आहे ऑलरेडी. आता हा 6525 आपण हा फेरफार नंबर इथं आपण भरला की सर्च करायचे.
हे सर्च केल्यानंतर आपल्याला खाली तो फेरफार दाखवला जातो. ह्या ठिकाणी फेरफारची माहिती आलेली असते. ह्या ठिकाणी फेरफारची माहिती आलेली असते. हा कोणत्या गट नंबरवरती फेरफार पडलेला आहे तो गट नंबर, फेरफार नंबर आणि कोणत्या वर्षी फेरफार पडलेला तो नंबर. आणि ह्या ठिकाणी एक ऑप्शन आहे की व्ह्यू फ्रीमध्ये, आणि ह्या ठिकाणी जो डाउनलोड ऑप्शन आहे तो पेड डाउनलोड आहे. आपण फ्रीमध्ये व्ह्यू करू शकता. व्ह्यू फ्रीमध्ये करू शकता. आपल्याला फेरफार इथं दिसतो. व्ह्यू केल्यानंतर आपल्याला फक्त फेरफार ह्या ठिकाणी दिसतो. असा फेरफार दिसतो आपल्याला व्ह्यू केल्यानंतर. हा फेरफार आपण डाउनलोड ही इथून करू शकता. आपल्याला हवा असेल तर आपण डाउनलोड करू शकता, नसेल आणि जर आपल्याला कोणत्या शासकीय कामासाठी द्यायचं असेल तर ह्या ठिकाणी डाउनलोडचा ऑप्शन आहे, आणि तो डाउनलोड केल्यानंतर ते ऑप्शन असा आहे की तो 30 रुपये इथं डिडक्ट होतात आपल्या अकाउंटमधून. ते त्यासाठी आपल्या अकाउंटमध्ये बॅलन्स असायला लागतो. इथून आपण फेरफार डाउनलोड केल्यानंतर 30 रुपये आपल्या अकाउंटमधून कट होतात, ज्या की ह्या लॉग इनचा अकाउंट आहे. त्यासाठी आपल्याला इथं आपला बॅलन्स असावा लागतो. त्याच ठिकाणी इथं रिचार्जचे सुद्धा आपल्याला ऑप्शन दिलेला आहे. तर हा फेरफार आपल्याला डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर 30 रुपये डिडक्ट होतात. तर ते कन्फर्म केलं की तो फेरफार आपला डाउनलोड होतो, आणि त्या फेरफारवरती कोणत्याही सही शिक्क्याची गरज नसते. त्या सही शिक्क्याची गरज नसते. तो फेरफार डिजिटल साईन आलेला असतो, आणि त्यावरती खालच्या बाजूला टिक मार्क हे आलेले असते. ह्या ठिकाणी टिक मार्क आलेले असते खालच्या बाजूला. ह्या ठिकाणी एक टिक मार्क येते आणि तो एक विशिष्ट क्रमांक असतो, तो क्रमांक येतो. अशा फेरफार आणि सातबाऱ्यासाठी कोणत्याही सही शिक्क्याची गरज नसते. अशा प्रकारे आपण जुना कोणताही फेरफार आणि सातबारा डाउनलोड करू शकता. व्हिडिओ आपल्याला आवडला असेल, माहितीचा असेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक नक्की करा.